हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि ही माझी मैत्रीण प्रतीक्षा. आणि आम्ही चाललोय बनारसला. आणि आमचा बॅलन्स आहे 50 रुपये. माझ्या तर घरी पण माहित नाही की मी चालले. अजून घरच्यांनी पैसे पाठवले, फक्त ट्रेनचं तिकीट काढले आम्ही. आता इथून पुढं ते पण आमच्या सेव्हिंग्स मधून. होप सो की आता घरचे लवकर पैसे. घरच्यांनी नाही पाठवलं तर कर्ज हा लास्ट ऑप्शन. होप सो आता माझी आई आणि हिचे वडील लवकर पैसे पाठवावेत. माझ्या घरी माहितीच नाही मी चालली. मी सांगते. त्यांना वाटतं मी रूमला. तर आम्ही इथून जाणार आहे वाराणसीला जाण्यासाठी. आम्ही ॲक्च्युली आमची पुण्यातून ट्रेन काय बुक झाली नव्हती. हे हमेशा असंच करते. काय काय असे मित्र पण असतात गाईज, जे ऐन टायमाला म्हणतात ट्रेनचं तिकीट काढा, जसं की फ्लाईटच आहे ही. ट्रेन म्हणजे लगेच तिकीट भेटणार आहे. आणि नंतर मी ती फ्रेंडला याची लास्ट मुमेंटला कॅन्सल करते. भाई मी रडत येते. तर इथून आम्ही घेणार आहे आता सिंहगड एक्सप्रेस चिंचवडवरून. मग आम्ही जाणार आहे दादरला. मग दादरवरून आम्ही जाणार आहे समथिंग XYZ ट्रेन आहे. डॉक्टर काहीतरी मला नाव नाही आठवत आहे. तर ट्रेन आली आहे, भेटू पुढं मुंबईला गेल्यावरती. त्यात पण प्रतीक्षा म्हटलेली की मी बसने येणार नाही, ट्रेन येणार नाही. वो कैसा होता है, बड़े लोग ट्रेन से घूमते नहीं. बड़े लोगों के अकाउंट में 50 रुपये होते. तर आता आम्ही जाणार आहे वाराणसीला. वाराणसीवरून जाणार आम्ही अयोध्या, नंतर लखनौ, नंतर आग्रा. नाही हे राहिलं ना बनारस. अरे बनारस म्हणजे वाराणसी येतं, पण ते राहिलं ना पॉइंट. आग्रा नंतर मग नंतर कुठे जाणार आहे, मथुरा आणि वृंदावन. आणि मग माघारी येणार आहे आम्ही. आणि उज्जैन करून येणार आहे आम्ही. व्हॉट अ कोइन्सिडन्स. आमची येतानाची रिटर्न ट्रेन पण फिक्स नाही आहे, तिकीटच काढलं नाही अजून. म्हणजे असंच वाऱ्यावरती जाणार आहे. लेट्स एक्सप्लोर. आलो वापस तर भेटू. चल तर बघूयात आपण की पुढची आमची जर्नी कशी होणार आहे. सो बी विथ मी गाईज, बी विथ अस. बाय. दादरला जाताना क्यूट बाळ भेटलं. युट्यूबला बघा तुम्ही. बाय बाय. मला काय वाटतंय प्रत्येकाला मी अजिबात नाही आवडली. तो ते तुझ्याकडे बघितलं ना की हसते, माझ्याकडे बघितलं की ब्रेसेस बघून हसतं. भाई एलियन दिख रही है दीदी, है ना, है ना, है ना. गाईज आत्ता आम्ही आलोय दादरला आणि 4 तास अगोदर पोचलोय. आत्ताच मिसळ खाऊन झाली. सो लेट्स सी. गाईज अवस्था बघा आमची. सोलो ट्रिप करायचं होतं, नंतर काय फ्रेंड्सच्या सोबत ट्रिप करायची होती. आणि आमचं साहित्य ॲज यू कॅन सी, आम्ही पॅन्ट्स वाळत घातलं. म्हणजे आम्हाला गेले 20 दिवस वेळ नाही भेटला पॅन्ट धुवायला. पण एक दिवस अगोदर आताच आम्ही दोघींनी मिसळ खाल्ली. आणि ट्रेनमध्ये आहे ना एक माणूस भेटलेला जो म्हटला मुंबई खूप स्वस्त आहे पुण्यापेक्षा. आणि आम्ही म्हटलं ओके. बाहेर आलो, त्याने एक सजेस्ट केलेलं एक हॉटेल, शुभम हॉटेल. तर तो म्हटलं खूप मस्त आणि स्वस्त जेवण. एक मिसळ 100 रुपये. आणि पुण्यात जाऊ द्या, एक पोह्याची प्लेट पुण्याला भेटते 35 ते 25 रुपयामध्ये, 20 मॅक्स. हा त्याच्यामध्ये यांनी इथं होती 75 रुपीज. मुंबई फर्स्ट टाइम खूप गरीब फील झाला आम्हाला. तर सुरुवात कशी वाटते तुला?
खूप छान गाईज माझा फर्स्ट एक्सपिरियंस है हा पण आता बहन आ रही है ट्रेन से और उसको एक्सपीरियंस चाहिए प्लेन वाला और अब मालिक से भी बात कर रही है और पहली बात तो हम जा रहे थे स्लीपर से। बहन तू अगर स्लीपर में जाती तो माँ कसम ये बीच में ही जाती, जायचंच नाहीये बनारसला असं म्हणून। फायनली मोक्ष भेटला असता मला. सो फायनली आता थोडा ब्रेक घेतलाय आणि इथून पुढे आपण जर्नी कंटिन्यू करू। बारिश में भी वैसे ही होगा. अब तुम लोग मेरे व्लॉग में आओगे। इसीलिए तो व्लॉग बनाती हो क्या? हाय गाइस. हाय गाइस, यो यो. हनी सिंग। वायरल कर देना. तर हे लोक आमच्या सोबत आहेत। क्या कर रहे हो? बेइज्जती कर रही है हमारी. अरे मतलब मैं बोल रही ये लोग हमारे साथ है पता है. और अंकल जी बहुत फेमस है। सीए नाही ग, तर हे लोक आमच्या सोबत आहेत आणि होपफुली आम्ही बोर झालो नाहीये जस्ट बिकॉज ऑफ दीज पीपल्स। आपका नाम? गुलाब चंद साहब. कितना सेक्सी नाम है, गुलाब चांद। गुलाब जामुन. साहब. वाओ. क्या गुलाब जामुन? साओ. तुम्हारा नाम? आकाश मिश्रा. अंकल आपका? ये इसको लेना इसको. पहले वो बहुत बड़ा संगीतकार हुआ करता था, उसका ही नाम है. क्या? बहुत बड़ा संगीतकार था पहले. हिमेश? अबे शैलेंद्र? अरे काय को बता है. मुझे वो भी नहीं पता था। आपका नाम भैया? हेलो, आपका नाम भैया? वैभव मिश्रा. ओके। आपका नाम हाय गाईज, तर मला खूप चांगला फ्रेंड भेटलाय आकाश, जो जेन्युइनली खूप फनी आहे। तू मिस करशील आम्ही गेल्यानंतर? उसको मराठी नहीं आती. मतलब तुम मिस करोगे हम जाने के बाद? भाई हिंदी में इतना मतलब फ्रेंडली टाइप के हो. ऑफ कोर्स. हम दोनों में से किसको मिस करेंगे ज्यादा? बुरा मत मानना इसको जाके. नहीं यार, मैं सबको मिस करूंगी, खास करके अंकल जी। अंकल जी कितने फॅन हो गए. हा सुद्धा आमच्या सोबत वाराणसीला येणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते काहीतरी त्यांचं काम आहे तिकडे जाणार आहेत। पण फन फॅक्ट आहे की मला खूप चांगला फ्रेंड भेटला। से हाय. हाय. हाय। इसका ये पकड़ के रखो. आप भी शर्मा रहे हो? वो लायन लग रहे हैं मेरे को, पिंक वाले। शर्मा नहीं रहे। क्या बोल रहे हैं? वैसा मत कर यार, वो पूरा दिखाई दे रहा है. भैया आपको भी जाना है? ये है वो शख्स. नहीं जाना, छट्टो। हाय ब्रो. दिल. देखो चांद तारे सितारे इन सब के बारे में नहीं कर सकता. ओके। एक अच्छी जिंदगी दूंगा. जिंदगी तो अच्छी मेरे पास ऑलरेडी है। हाँ तो रखो ना फिर मैं भी. तो तुम पूछ क्यों रहे हो मुझे? क्यों? कोई मिल नहीं रही? जब तक गाडी रुकी हुई है तब तक. तर खूपच फोग आहे जास्त आणि रात्री झोप पण नाही झाली कारण की खूप थंडी होती आणि ही जी ट्रेन आहे मोस्टली स्लीपर सारखीच आहे, फक्त तुम्हाला ACची फॅसिलिटी दिली आहे। सो आय सजेस्ट यू दॅट ही ट्रेन तुम्हाला वाराणसीला जायचं असेल तर कधीच नका घेऊ, अजिबात नका घेऊ। पण जसं जसं पुढं जातो आहे तसं तसं खूप थंडी जाणवते, एवढं मात्र खरं। मी तर ऑलमोस्ट शॉल वगैरे घेऊन बसले तरी पण खूप थंडी आहे। अबे आयुष हंस हंस। जरा मोच ऐसा कर देता हूँ। वाहेगुरु दी खालसा वाहेगुरु दी फतेह. कड़ा भी है. आयुष हंस। अरे उसको भी दे। चल खा आयुष। गुलाब अंकल आपकी नींद कैसी रही? बस बराबर थी.
अंकल आपका नाम बहुत अच्छा है। आपका बस बस शब्द काफी नहीं, एक्शन ही काफी है अंकल की। एक्चुअली काफी है। ये नाम सही है भाई, गुलाब। मैं तो मेरे बच्चों का गुलाब फिर वो गेंदवा तू शादी करेगी? करूंगी ना, क्यों देखो ना। तू तो बोल रही थी लेकिन ठंडी जास्त आहे. थंडी जास्त आहे ना वाराणसीला. किसी कोणाला तुम्ही महादेव नाही बोलवत, सगळे सगळे चालले. थंडी जास्त आहे, 14 तारखेपर्यंत. मराठी में बोल, मराठी चॅनल आहे ना. तुम्हाला कसं वाटलं ह्या ट्रेन मध्ये झोपून? गुलाब काका ऐक ना, प्रतीक्षा, गुलाब काका आ गया भाई, आया चाय. चाय तो आणि हे ह्यांनी ऑलमोस्ट ना प्ले ग्राउंड करून ठेवलं या छोट्या छोट्या मुलांनी. कोणच रात्री नीट झोपलं नाही कारण प्रतीक्षा घोरत होती. दॅट्स द मेन इश्यू बिहाइंड. बघा, आम्हाला नको चहा. नाही मी नाही पेत. काहीच दिसत नाहीये बाहेर, एवढी थंडी आहे. पण मस्त आहे. कहाँ फंसा दिया? तर आम्ही आता थांबलोय कारण ट्रेन बराच वेळ थांबली इथं म्हणून. थंडी आहे. हे ट्रेन थांबली, कुठे थांबली आहे ग? कुठे थांबली आहे ट्रेन? महाराजा स्टेशन. अच्छा, बराच वेळ थांबली आहे. नाम क्या है? गाइस ट्रेन सुरू झाली आता. आणि गाइस हाय. काव, हाय, हीच बैल, हेच कावळा, हीच कुत्रा, कावळा. दॅट कुत्रा, सेम टू सेम लाईक दॅट. न्यू साउंड. तो गाइस देखो, गाइस देखो, गाइस आता आम्ही ट्रेन मध्ये आणि आमचा शेवटचा दिवस आहे सोबत, कारण आम्ही चाललोय गरम बांगड्या, गरम बांगड्या, गरम बांगड्या. तर आमचा शेवटचा दिवस आहे. तुला कसं वाटतं आम्हाला? तर हा ट्रेन ब्लॉग होता ज्याच्यामध्ये आम्ही ट्रेनमध्ये काय काय केलंय सगळं तुम्हाला समजेल. आणि वाराणसी पोहोचायला अजून 3 तास आहेत. 3 तास सर्वाइव्ह करायचं आम्हाला. सो बी विथ मी गाइस, बी विथ तर आता मी आहे प्रयागराज जंक्शन वरती. से हाय, हाय 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 बोलो, हाय बोला काका, हाय बोला. गाईज फायनली आम्ही आता उतरणार आहे इथून. गुलाब अंकल इथून पुढे जाणार आहेत जाने में केसर का तो. आणि हा आमच्या सोबत उतरणार आहे. आणि काका आणि ये है रज्जो, किधर गई? ये है रज्जो, ये पापा आपको रज्जू बना दिया था. रज्जो भी उतरने वाली है और अंकल भी उसके साथ, और उनका एक मेघालय बेटा. और बहुत थंड है. आणि आता मी ह्यांना विचारणार आहे की आमच्या दोघींविषयी ह्यांना काय काय वाटलंय. सर तुम्हाला काय वाटलं आमच्या विषयी? बोर. शी यार, चावटच आहे त्याचं. रज्जत तुम्हें कैसे लगा? अच्छा लगा. उनको टच करो. तुम्हाला कसं वाटलं? बराबर. आम्ही दोघी कसे वाटलो? हम दोनों कैसे लगे आपको? अच्छा अच्छा अच्छा. बस अच्छा. बहुत अच्छा. मेघालय इंटरॅक्टिव्ह होतं.
आपण लोक शांत होतो तर तुम्ही तुम्ही दोघं आले आणि चमकला आले. चमकला आले. चमक म्हणजे ब्राईटनेस. ओके, brightness. मध्ये ओके. येलो आणि नाईस जर्नी मतलब झालं. आम्ही स्टेशन मध्ये पण उतरलो. बहुत सारे बहुत वेगळे वेगळे जास्त नाही आहे म्हणजे खूप छान था. ठीक आहे. थँक्यू. तुला कसं वाटलं ग माझ्यासोबत? खूपच छान. चला, थँक्यू. बाय ब्रो. भेटू आपण नंतर कधीतरी. बाय गुलाब अंकल. गुलाब भेजते रहना. मी मुग्धाचा फेवरेट आहे. ये थँक्यू. बाय बाय. आणि ही ट्रेन जर्नी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि Follow करा. रज्जोला विसरू नका. रज्जो.